प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय मालिका ही शेवटच्या टप्प्यात आहे असं आपल्याला वाटत आहे, परंतु आता जो मंजिरीचा मास्टर स्ट्रोक प्लॅन आहे तो मात्र शिवनाथवर भारी पडताना दिसून येणार आहे. मंजिरी पिंजऱ्याच्या बाहेर येऊ शकते का आणि त्यानंतर खरा खेळ मंजिरीचा सुरू होणार का? मंजिरी पुढचं षडयंत्र कोणतं आखणार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, मालिकेत आलेला हा ट्विस्ट मालिकेला एक वेगळंच वळण घेऊन येतो. त्याचबरोबर मालिका ही शेवटच्या टप्प्यात आहे असं आपल्याला वाटत आहे आणि आपण पाहतोय की मंजिरीचा अंत हा निश्चित आहे असे सुद्धा संकेत मालिकेत दाखवले गेले आहेत. परंतु आता जो मंजिरीने प्लॅन केलेला आहे त्यानुसार आपण पाहतो की शिवनाथ अडचणीत येऊ शकतो आणि त्यामुळे अथर्व, मीरा, अंबिका त्यांनी केलेली इतक्या दिवसाची मेहनत मात्र ही वाया जाऊ शकते. प्रेक्षकांनो, मंजिरीने अशी खेळी खेळली आहे की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. तिने तिच्या भूतकाळाचा पुरेपूर फायदा करून घेतलेला असतो, कारण की तिला शिवनाथ काय आहे हे पूर्णपणे माहीत असतं आणि त्याचाच वापर करून ती मात्र शिवनाथवर शब्दांचे डाव टाकते आणि त्यामध्ये शिवनाथ अडकताना दिसून येतो. आता मंजिरीचा कोणता मास्टर प्लॅन आहे आणि त्यानंतर मीरा अनन्याच्या प्रश्नांना कशी उत्तर देणार आहे हे सुद्धा आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तसेच प्रेक्षकांनो, झी मराठी चॅनलवरच्या दुसऱ्या कोणत्या मालिकेचे अपडेट्स आपल्याला पाहायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर पाहूया प्रेक्षकांनो, पुढच्या भागात काय घडत आहे. इकडे आपण पाहतो की माया नर्मदाने अनन्याचा वापर केलेला असतो, कारण की त्यांना असं वाटतं की मीरा आणि अनन्यामध्ये वाद झाले पाहिजेत आणि सत्य समोर यायला पाहिजे. नेमकं काय सुरू आहे आणि तेही कशासाठी? कारण की मंजिरी मॅडम घरात नाहीयेत. कोणते डाव इथे रचले जात आहेत? ही मीरा नेमकं काय करतेय? हिला सगळीच प्रॉपर्टी पाहिजे की काय? तिने मंजिरीला सुद्धा घरातून गायब केलंय. म्हणजे ही मीरा नक्कीच मंजिरी मॅडमपेक्षाही वरचढ आहे असं मात्र माया आणि नर्मदाला वाटत असतं. इतके दिवस माया मंजिरीला साथ देत असते, कारण की मंजिरीने तिला सांगितलेलं असतं की तुला ही सगळी प्रॉपर्टी तर भेटणार, परंतु तुझा अथर्व सुद्धा तुझ्याकडे परत येणार आहे. परंतु जेव्हा मायाला कळतं मंजिरीचा दुसराच प्लॅन आहे, या मंजिरीला वाटतं की मीराने प्रेग्नेंट व्हावं आणि मीरा लवकरच प्रेग्नेंट होणार आहे. या सगळ्यांचा काय हेतू असू शकतो हे मात्र माया आणि नर्मदाला जाणून घ्यायचं असतं आणि तिला माहित असतं की मीरा तर हे सगळं काही सरळ सांगणार नाहीये. त्यामुळे आपण अनन्याचा वापर करून नक्की घरात काय चाललंय, मीराच्या डोक्यात काय चाललंय, मंजिरी मॅडम कुठे आहेत या प्रश्नांचं उत्तर नक्कीच शोधू शकतो. असे विचार मात्र नर्मदा आणि मायाचे असतात आणि त्यामुळे त्या अनन्याला सांगतात की अनन्या, तुला हे सगळं सोपं वाटते पण तसं नाहीये. अगं, ही मीरा खूप हुशार आहे, तुला कळते का? मंजिरी वहिनी घरात नाहीयेत. खरं तर मला खूप काळजी वाटते त्यांची. आणि तेव्हा मात्र अनन्या विचारते, मला काही माहितीये का आई कुठे गेलीये? तर तुम्हाला काही माहित असेल तर प्लीज मला सांगा. तेव्हा त्या म्हणतात की नाही, आम्हाला तर काही माहित नाही, परंतु मीराला मात्र नक्कीच माहित आहे आणि त्यामुळे तू मीराला हे प्रश्न विचारायला पाहिजेत. आपण पाहतो की जेव्हा माया स्वतःहून अथर्वला आणि मीराला याबद्दल विचारते त्यानंतर मात्र अथर्व म्हणतो की तू तुझं काम कर, आम्हाला आमची कामं करू देत, इथून निघून जा. असं म्हणत मीरा आणि अथर्व मायाला तिथून जायला सांगतात. परंतु माया नर्मदा मात्र विचार करत असतात की मला तर असं वाटत आहे की हे सगळं जे वैभव आहे ते फक्त एकट्या मीरालाच हवं आहे. मीराने बरोबर मंजिरी मॅडमला घोळात घेतलं आणि त्यानंतर तिला या घरातून सुद्धा गायब केलं. मला तर असं वाटतं ती जी लिंबाची प्लेट होती त्यामध्येच काहीतरी काळी जादू असणार असं सुद्धा नर्मदा अनन्याला सांगते. आता मात्र अनन्याला या सगळ्या गोष्टी पटतात, कारण की कधीच दादा एवढं प्रेमाने आईसाठी काही करेल असं वाटत नाही. आणि त्यानंतर त्याने माझा वापर केला सत्य समोर आणण्यासाठी आणि त्यानंतर त्याने आईची माफी सुद्धा मागितली नाही सत्य समोर येऊन सुद्धा. म्हणजे नक्कीच तो मीरा वहिनीचा ऐकून काहीतरी प्लॅन आखत आहे आणि त्याच्यामुळेच आई सुद्धा घरात नाहीये आणि मी मात्र शोधून काढणार की माझी आई कुठे आहे. आणि त्यामुळे अनन्याचा खूप संताप होतो आणि त्यानंतर ती मीराकडे जात असते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेव्हा मंजिरीला कैद केलं त्यानंतर मंजिरी मीरा, अथर्व, अंबिका आणि शिवनाथ यांना सांगत असते की तुम्ही मला कधीच संपवू शकत नाही, मंजिरीचा अंत कधीच होऊ शकत नाही. आणि त्यानंतर मात्र शिवनाथ सांगतो की तुझा अंत तर निश्चितच आहे, तू कैदेत आहेस मंजिरी, परंतु काही दिवस तू या पिंजऱ्यामध्ये तुझं आयुष्य जगून घे, कारण की काही दिवसातच आता तुझा अंत होईल. प्रेक्षकांना आपण पाहतो की हे सगळं करण्यासाठी शिवनाथला तळी गावच्या नदीकाठी एक विधी करायचा असतो आणि त्याचं प्लॅनिंग
हे आपण पाहतो की ते सगळेजण करत असतात आणि तेव्हा शिवनाथ सांगतो, मीरा आपल्याला पुढची तयारी करावी लागणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की मीरा म्हणते की हो बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी सर्व तयारी करते. असं म्हणत मीरा आता ती घरी जात असते. प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की माया आणि अथर्व सुद्धा हे घरीच आलेले असतात, कारण की वेदासोबत अथर्व हा टाइम स्पेंड करत असतो आणि त्याला अनन्याला समजावून सांगायचं असतं की काही दिवस आता अथर्व सुद्धा तिथे नसणार आहे, घरी नसणार आहे. त्यामुळे अनन्याला वेदाची काळजी घ्यायची आहे, कारण की प्रेक्षकांना आपण पाहतो की अथर्व हा पूजेसाठी तळीगावच्या नदीकाठी जाणार आहे आणि त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टींची कल्पना ही अनन्याला द्यायची असते की मला काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे. परंतु त्याच अगोदर घरात एवढा मोठा गोंधळ होतो, कारण की नर्मदा आणि मायाने मात्र अनन्याच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण केलेले असतात आणि त्यामुळे मात्र अनन्याला खूप जास्त मीराचा राग आलेला असतो. आणि इकडे आपण पाहतो की मीरा डब्बा भरत असते, तिच्या बाबांसाठी ती डब्बा घेऊन जात असते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की तिला त्या विधीची तयारी सुद्धा करायची असते. आणि त्यानंतर इकडे मात्र अनन्या ही किचनमध्ये आलेली असते. खरं तर तिला अथर्वला बोलायचं असतं, परंतु सगळ्यात अगोदर तिला तिथे समोर मीरा दिसते आणि त्यानंतर ती मीराला बोलते की मीरा वहिनी, अगं तू का असं करतेयस? आमच्या कुटुंबात आल्यापासून तुझं हेच सुरू आहे. माझी आई कुठे सांग तू? माझ्या आईला तू कैद केलेस ना, मला सगळं समजलं आहे. जे काही लिंबाचं दादानी मला प्लेट दिलं होतं ते कशासाठी दिलं होतं ना, आता मला ते सुद्धा समजलं आहे. आणि त्यामुळे जे काही खरं आहे ते तुला मला सांगावंच लागणार आहे. काय सत्य आहे ते लवकरात लवकर सांग. माझी आई कुठे आहे? माझ्या आईसोबत जर तू काही बरं वाईट केलंस ना, तर गाठ माझ्याशी आहे. असं मात्र आपण पाहतो की अनन्या ही मीराला म्हणत असते. आणि तेव्हा मात्र मीरा अनन्याला समजावत असते, परंतु अनन्या काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. इकडे मात्र अंबिकाला समजतं की हे सगळं त्या माया आणि नर्मदाने केलेलं आहे आणि हे कशासाठी केले हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं, कारण की मंजिरीने जेव्हापासून मीरा प्रेग्नेंट होणार आहे ही गोष्ट माया आणि नर्मदाला समजली आहे, तेव्हापासून या दोघींचे षडयंत्र हे मीरा विरोधात आखत असतात. आणि म्हणूनच त्यांनी अनन्याला हे सगळं सांगितलेलं असतं, जेणेकरून त्यांना सगळं समजेल की सत्य काय आहे आणि मंजिरी मॅडम कुठे आहेत. कारण की प्रेक्षकांना आपण पाहतो घरात जे काही सुरू आहे त्यामुळे अनन्या सुद्धा खूप डिस्टर्ब असते आणि जे काही नर्मदा मायाने सांगितले त्यावर विश्वास ठेवून अनन्या मीराला जाब विचारत असते आणि त्यामुळे हे सगळं अंबिकाला कळतं. आणि त्यामुळे अंबिका म्हणते की आता लवकरात लवकर मंजिरीचा अंत करणं महत्वाचं आहे, नाहीतर या मायाला दाखवलंच असतं. तिचं मी काय करायचं हे नंतर पाहते, परंतु सर्वात अगोदर त्या मंजिरीचा अंत व्हायला पाहिजे. आता वेळ खूप कमी आहे. परंतु इकडे आपण पाहतो की अनन्या मात्र मीराला प्रश्न विचारत असते, मीरा समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर तिथे अथर्व येतो आणि अथर्व म्हणतो की अनन्या ही कोणती पद्धत आहे बोलण्याची, मीराचा हात सोड. तेव्हा मात्र अनन्या म्हणते, नाही दादा, माझी आई कुठे आहे हे मला जाणून घ्यायचंय आणि मला माहिती आहे की हे सगळं तू आणि मीरा वहिनीनेच केलेलं आहे. माझ्या आईला तुम्ही दोघांनी गायब केलंय. तू मीरा वहिनीच्या बोलण्यात येऊ नकोस. ती मुद्दामून हे सगळं करतीये. तिला माझ्या आईला जिवंत ठेवायचं नाहीये, परंतु मी माझ्या आईला काहीही होऊ देणार नाही, असं मात्र अनन्या म्हणत असते. तेव्हा अथर्व म्हणतो की असं काही नाहीये, आम्हाला माहित नाहीये मंजिरी कुठे आहे ते. सध्या तू शांत हो अनन्या. परंतु अनन्याच्या डोक्यामध्ये हेच विचार असतात की दादा हे सगळं मीरा वहिनीमुळे बोलतोय आणि मला माहितीये दादालाही नक्कीच माहित असणार की आई कुठे आहे ते. आता मात्र आपण पाहतो मीरा ही शिवनाथकडे निघालेली असते आणि इकडे शिवनाथ हा तिथे मंजिरीजवळ बसलेला असतो. तेव्हा मात्र मंजिरी संतापून बोलत असते. ती म्हणते की तुम्ही मला षडयंत्र करून इथे अडकवलं आहे. तुमच्यात तेवढी धमक नाहीये मला समोरासमोर हरवण्याची. मला अडकून तुम्ही हे सगळं केलं आहे, असं सुद्धा मंजिरी मुद्दामून शिवनाथला बोलत असते. शिवनाथ मात्र शांतपणे तिचं हे सगळं बोलणं ऐकत असतो. त्याची कोणतीही प्रतिक्रिया नसते. तो खाली बसलेला असतो आणि आपण पाहतो मंजिरी मात्र संतापून शिवनाथला बोलत असते. ती म्हणते की माझ्या शक्ती नष्ट केल्या, त्यानंतर या पिंजऱ्यात मला अडकवलं, यासाठी तू वेदाचा वापर केलास. तुम्ही कोणीच मला समोरासमोर लढू शकत नाही, माझ्या शक्तीचा अंत करू शकत नाहीत, म्हणून असं जाळं तुम्ही टाकलं, परंतु त्याचाही उपयोग होणार नाही. मी इथून सुटणार आहे शिवनाथ. मंजिरीचा कधीच अंत होऊ शकत नाही, असं मात्र आपण पाहतो की तेव्हा शिवनाथला मंजिरी बोलत असते.
आणि त्यानंतर तिला आठवतं की जेव्हा मंजिरी ही तळी गावामध्ये शिवनाथकडनं विद्या शिकण्यासाठी गेलेली होती तेव्हा त्या गावच्या लोकांनी शिवनाथला समजावलेलं होतं की अशा बाईला म्हणजे ती कोण कुठून आली आहे आणि तिचा नवरा सुद्धा तिच्यासोबत नाहीये, तर अशा बाईला विद्या शिकवणं किंवा तिला आधार देणं हे तुम्हाला शोभत नाही. परंतु आपण पाहतो की त्यानंतर शिवनाथ त्याचं स्पष्टीकरण देतो की असं काही नसतं, त्या बाईवर अशी वेळ आली आहे म्हणून मी तिला विद्या शिकवू शकत नाही, असं नाही होऊ शकत. तेव्हा शिवनाथचं छान कुटुंब असतं. आपण पाहतो की मंजिरी याच गोष्टीचा फायदा घेते आणि शिवनाथकडे ज्या विद्या असतात त्या विद्या सुद्धा ती शिकत असते. आणि त्यानंतर आपण पाहतो की लोकांना असा गैरसमज होतो की शिवनाथ आणि मंजिरी या दोघांचं काहीतरी सुरू आहे आणि त्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुद्धा होते, कारण की मंजिरी मुद्दामून या सगळ्या गोष्टी घडवून आणत असते. कारण की शिवनाथची गावामध्ये खूप प्रतिष्ठा असते, त्याच्या शब्दांना मान असतो. महागौरीची पूजा ही शिवनाथच्या हाताने होत असते, तो गावच्या मंदिराचा पुजारी असतो. परंतु मंजिरी जेव्हा त्याच्या आयुष्यात येते तेव्हा सगळीच उलथापालथ सुरू होते. परंतु शिवनाथ मात्र या गोष्टीकडे लक्ष न देता तो मात्र त्याचं कर्म करत असतो आणि यातच मंजिरी मात्र त्याचा घात करते. आपण पाहतो की जेव्हा शिवनाथच्या बायकोला मंजिरी जिवंत जाळते तेव्हा तिने शिवनाथला समोर एका रिंगणामध्ये कैद केलेलं असतं आणि लोकांना असं वाटू लागतं की शिवनाथने मंजिरीसाठी त्याच्या बायकोला मारलेला आहे. आणि त्यानंतर जे काही अपमानित शब्द गावकरी लोक हे शिवनाथला ऐकवतात त्यानंतर शिवनाथला खूप वाईट वाटतं आणि त्याच्याकडनं सगळेच गावचे जे अधिकार असतात हे मात्र काढून टाकले जातात. त्याला गावामध्ये राहण्याची सुद्धा परवानगी मिळत नाही आणि त्यानंतर शिवनाथ मात्र गावच्या स्मशानात राहत असतो. आपण पाहतो की लोकांनी अपमानित केल्यानंतर आणि नको ते आरोप शिवनाथवर केल्यानंतर शिवनाथचा खूप संताप झालेला असतो आणि खूप चांगल्या भावनेने त्याने मंजिरीला आधार दिलेला असतो. परंतु त्या बाईने असा वापर करून घेतला आणि त्यामुळे शिवनाथ चिडतो. परंतु आता याच गोष्टी ही मंजिरी आठवते आणि तिला माहीत असतं की जेव्हा याच्या मनावर हे घाव पुन्हा येतील तेव्हा मात्र शिवनाथ नक्कीच मला इथून सोडू शकतो. कारण की प्रेक्षकांनो, ज्या व्यक्तीने हा पिंजरा बनवलेला आहे त्या व्यक्तीने जर त्या पिंजऱ्याला स्पर्श केला तर तो पिंजरा नष्ट होऊ शकतो, असा मंजिरीचा भ्रम असतो. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की मंजिरी या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून ती शिवनाथला बोलत असते. ती शिवनाथला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. अरे, तू स्वतःला पुरुष म्हणतोस ना, तू स्वतःला खूप मोठा ज्ञानी समजतोस, काय उपयोग झाला 30-35 वर्षामध्ये तर तू माझं काहीच करू शकला नाहीस. माझा अंत करण्यासाठी तू स्मशानाला जवळ केलंस, गावकऱ्यांनी तुला हकलून दिलं, हे सगळं तू सहन केलंस ते फक्त मला संपवण्यासाठी, माझा अंत करण्यासाठी, पण तू करू शकला नाहीस. शिवनाथ, ही तुझी खूप मोठी हार आहे. तू पुरुषच नाहीयेस, तुझ्यामध्ये कसलाही पुरुषार्थ नाहीये, कारण की मला संपवण्यासाठी तू तुझ्या मुलीचा वापर करतोस. अरे, स्वतःच्या मुलीचं आयुष्य तू सावरू शकला नाहीस आणि तू जगाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस, मला संपवण्याचा प्रयत्न करतोयस, तर असं कधीच होऊ शकत नाही. कारण की तू पुरुषच नाहीयेस. स्वतःच्या बायकोला सुद्धा तू वाचू शकला नाहीस. तुझी जी गावामध्ये प्रतिष्ठा होती ती सुद्धा धुळीस मिळाली. त्यामुळे काहीही घडू शकत नाही आणि स्वतःच्या मुलीचा वापर करून मला संपवण्याचे स्वप्न तू पाहू नकोस. माझा अंत हा कधीच होऊ शकत नाही. शिवनाथ, तू काहीच करू शकलेला नाहीस आणि इथून पुढे सुद्धा तू काहीच करू शकणार नाहीस. तू पुरुष नाहीस, असं मंजिरी संतापून मुद्दामून बोलत असते, जेणेकरून शिवनाथला राग येईल आणि प्रेक्षकांनो तसंच काहीसं घडतं. कारण की शिवनाथ तिथे खाली बसलेला असतो, तो विचार करत असतो की पुढे काय करायचं. परंतु मंजिरी जे काही बोलत असते त्यानंतर मंजिरीने जो भूतकाळ शिवनाथ समोर त्याचा मांडलेला असतो आणि तो भूतकाळ शिवनाथच्या समोर येतो की कशा प्रकारे गावातून लोकांनी त्याला हकलून दिलं, कशा प्रकारचे आरोप त्याच्यावर झाले आणि त्यानंतर त्याच्या मुलीसोबत काय घडलं. आणि प्रेक्षकांनो, आपण पाहतो की अंबिकाला सुद्धा शिवनाथ हा वाचू शकलेला नाही, याचं वाईट शिवनाथला नेहमीच वाटत असतं आणि मंजिरीने मुद्दामून हे सगळं शिवनाथ समोर मांडलेलं असतं आणि त्यामुळे शिवनाथ चिडून म्हणतो, मंजिरी, तोंडाला आवर घाल. परंतु मंजिरी मात्र शांत बसत नाही. शिवनाथ चिडतो आणि तो पिंजऱ्याजवळ उभा राहतो. मंजिरीला हेच तर हवं असतं. मंजिरी म्हणते की जर याने या पिंजऱ्याला हात लावला तर माझी सुटका होऊ शकते, माझं काम बरोबर चाललंय, मी जे काही करते ते अगदी योग्य आहे, असं मंजिरीला वाटू लागतं. कारण की शिवनाथ चिडचिड झालेली असते, त्याचा राग अनावर झालेला असतो आणि तो पिंजऱ्याजवळ उभा असतो. परंतु प्रेक्षकांनो, इकडे मीरा ही डबा घेऊन शिवनाथसाठी निघालेली असते. आता शिवनाथ जे काही करेल त्याला मीरा थांबवू शकेल का आणि त्याचबरोबर पुढच्या विधीसाठी शिवनाथ हा सक्षम असेल का नाही,
हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी तसेच मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.